तिकडं मस्त चहा घ्यायचं काम चालू आहे आणि इकडं मस्त सूर्यास्त झालाय. तुम्ही बघू शकता सूर्याकडे कोण चहा पिते मी मस्त सूर्यास्त झालाय. वातावरण डायरेक्ट बघू शकतो समोर डायरेक्ट. देखो मेरा कप. किती भारी गेलाय रे ढगात तो. हा कसं वाटलं मग तुला? आणि स्पेशल चहा. विराला चालू इकडे फोन मावशीचा तिच्या. दीदी मावशीचा फोन. अगं ते रेंज नाही ना त्याच्यामुळे. बोल बोल दीदी मावशी बोल 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 दीदी मावशी बोल. आणि चटका नाही बसत. इकडं बाहेर तर आता वाजलेले संध्याकाळचे 7:30 आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि आम्ही करणार आहे खिचडी आणि पप्पांसाठी मस्त असं पिठलं चपाती बनवणार आहे. म्हणजे पप्पांना दुसऱ्या भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही पप्पांच्या आवडीचं पिठलं किंवा शिरा भजे असेच आयटम असतात. मग त्याच्यातलंच काहीतरी करावं लागतं. तर म्हणजे असतात असे वेगवेगळे पण पप्पांना पिठलं थोडं बरं वाटतं खायला. तर आता मी मस्त पिठलं बनवणार आहे. त्याच्यानंतर थोडी खिचडी बनवणार आहे. मम्मी बसली विराजवळ. किचन वगैरे मस्त पुसून घेतले आणि आता मस्त स्वयंपाक करणार. आणि मी एक कढई पण घेतली ती पण तुम्हाला दाखवते. तर मी ही कढई घेतलेली आहे आणि स्टीलची कढई आहे द इंडस व्हॅलीची. आणि कढई इतकी मस्त आली एकदम जाड आली आहे. आणि स्टीलमध्ये का तर बऱ्याच जणांना माहिती आहे ॲल्युमिनियममध्ये आपल्याला किती म्हणजे चांगलं नसतं खाल्लेलं आणि स्टीलमध्ये आपण जेवण म्हणजे बनवलं ना तर चांगलं असतं. कारण की ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये ते आपण बनवतो ना तर ते अन्न खराब पण होतं आणि ते त्याच्यामध्ये बनवताना ते उगळतं आणि ते आपल्या पोटात पण जातं. तर त्याने बरेच आजार होतात दमा वगैरे. तुम्ही गुगलला पण यूट्यूबला पण सर्च करू शकता. तर नेहमी त्याच्यामुळे मी ना स्टीलचे भांडे घेते. याच्या आधी पण स्टीलची कढाई घेतलेली आहे. आता अजून 2 पाहिजे म्हणून अजून एक्स्ट्रा घेतली. ते इतकी छान आली आहे तुम्ही बघू शकता. जाड किती मस्त आहे एकदम जाड आहे. याच्यातली तुम्हाला मोठी साईज घ्यायची असेल तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता. मी मापात मस्त अशी घेतली आहे. ही मापात मस्त चौकांसाठी परफेक्ट कढई आहे. तर मी एकदम छान आहे हेवी आहे जड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बनवून पण दाखवते. आज मी मस्त पिठलं बनवणार आहे त्यानंतर खिचडी पण बनवणार आहे. तर ती आता याच्यामध्ये मी एखाद्या पिठलं किंवा खिचडी बनवेल तुम्हाला दाखवेल. म्हणजे स्टीलचे भांडे आपल्यासाठी चांगलेच असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ना तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्हाला लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये. आणि एकदम हेवी जड आहे घासायला पण निघणार कारण की त्याचं स्टीलच तुम्हाला दिसतच असेल किती मस्त असं आहे. हां तर आता आहे ना मम्मीने प्लॅन चेंज केला. मम्मी म्हणली पप्पाला शिरा देऊ. तर आज मी पीठ पाहायला घेतलं होतं इथे हे मम्मी आली. मम्मी म्हणली पप्पांना शिरा खायचा आहे. तर मग आता मस्त प्रसादा टाईप शिरा बनवणार आहे मी. तर अशा तिच्या हाताने बनवून राहिली शिरा वगैरे. अर्ध तुम्हीच करून दिलंय काम. काय केलं पुढं काय करायला ते काय ते रवा काढून ओतून मी रवा तिला साफ करून दिला मी. तिला दिसत नाही ना गॉगल लागेल त्याच्यामुळं. ती म्हणे तुमच्या हाताने साफ करा. आणि आधी ती आहे ना इकडं दूध तापायला ठेवती आहे ना नंतर ते याला वापरायचं आहे ना शिराला भाताला आपलं शिऱ्याला. प्रसादासारखं बनवणार आहे. कोण बनवणार आहे? मी जर नाही लक्ष दिलं तू बनूच शकत नाही. चल चल ठीक आहे. मी काहीच सांगणार नाही तिथून पुढे तरी. चल बनव ना बघू ना. बरं बनव ना. कोण नको बोललो बनव. मी फक्त एवढं म्हणलं की तुमच्या हातचा शिरा बनवता तुम्ही मला सांगा कसं बनवते एवढंच प्रश्न होता. म्हणजे मी जर लक्ष नाही दिलं तुला येणारच नाही. बनव ना तू बनव. त्याच्यात काय पहिले टाकणार तू?
टाक ना रवा भाजायला. हं? तूप टाक ना रवा भाजायला. बरं ठीक आहे. तर सगळ्यात आधी ना मी तूप टाकून घेणार आहे. गावरान तूप घट्ट झालंय. चमच्याने काढावं लागणार आहे. आलं तर आलं होतं. कर ना कर ना. नाही नाही ना राव. आणि हे टाकताना ही कंजूशी नाही करायची बरं का. ओके. अजिबात कंजूशी नाही करायची. किती मोठं टाकायचं. पण लागत आहे. याला जास्त लागत. ज्याला खास प्रसादासाठी प्रसादासारखाच बनवायचा आहे. गॅस वाढव. तापू दे पूर्ण. याच्यावर हे झाकण ठेव. आणि मला हे तूप खरंच आवडले. कलर पण बघ ना. कलर पण टाक. खरंच आवडले. कमी काय रोज शिरा खाते तुपाचा आल्यापासून. कोण करतं रे बच्चा? किती खोटं बोलत ते. मी करतो सांग ना. पण माझ्या हातचं आवडत ते सांग ना. तर आता मस्त रवा भाजून झालाय. बराच वेळ त्याला भाजला मस्त. त्याचा खरपूस वास आलाय. मस्त असा तुम्हाला दिसत असेल कलर मस्त ब्राऊन झाला. आणि आता आहे ना त्याच्यामध्ये दूध ओतायचं. वत लवकर. वत लवकर. बस बस. हॅलो घे थोड्या होतं हॅलो. फायनली मिस्टरांनी घेतलंच तरी माझ्याकडून. मी बनवत होते पण मिस्टरांना काही दाखवलं नाही. तसं नाही. तुला आहे ना हलवता नसतं आलं म्हणून. मिक्स नसतं करता आलं व्यवस्थित. नाजूक हात बसला चटका बिटका बायकोला माझ्याला काय करावं. परत नाहीच पंचायत. परत लगेच म्हणून आता मला चटका बसला तुम्ही मला आणून द्या सगळंच. त्याच्यापेक्षा आपलं हेल्प करायची अशी अडचणीच्या टायमिंगमध्ये. तो प्रश्न नव्हता तुमचा. बिघडलं तर खायचं बिघडन. त्याच्यामुळं नाही तसं पण ती गोड. बिघडून टाकीन शिरा. तसं पण गोड यायचं आहे ना माझं एवढं डोक्यात नाही. अजून आपल्याला साखर टाकायची आहे. इतकं भारी दिसते ना मस्त. लय खायला तेवढं भारी लागतं. एकदम मापात बनवून सोपं सॉफ्ट. आहे पण हे बनवायला. हा मस्त झालं. काही कलर आलाय शिरायला ना. थांब ना आता पूर्ण जेव्हा मसाला सारखं. वाफ बसल ना पूर्ण मग भारी होईल. त्याला वरून पुन्हा सगळं झाल्यावर तूप. तर कढईला बघितलं ना तुम्ही बिलकुल काही लागलं नाही काय नाही. कढईच इतकी छान आहे ना. मस्त आहे कढई. मला आवडली. कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. छान आहे. ब्रँडेड आहे मस्त. आता याच्यामध्ये आपण आहे ना वरून परत थोडंसं मी टाकतो बरं का. बाकीच्या सोयीनुसार टाका. मला तर लागतं जास्त. एवढं तूप टाकलंय त्याच्यामध्ये. तरी कमीच झालं बाबा थोडं. मसला शिरा फक्त आहे ना याच्यातच बघायला भेटेल तुम्हाला. माझ्या हातचं खायला नाही भेटणार. खायला इकडे यावं लागेल. तर आता आहे ना पप्पाला डब्यात भरून घेते. मला पण घेते खायला. मिस्टर जाणार आहे पप्पांना डब्याला.
पप्पांना आम्ही किती सांगितलं लवकर येत नाही, गरम गरम खायला येत जा, पण आमच्याकडे येतच नाही. काय करू शकते हम. ओके, खालून गरम झाला. एकदम गरेदार गरा झाला. आधी मी इथले करून घे. तुम्हाला खायचं असेल खाऊन घे गरम गरम. नाही आपलं खायचं नाही. खा ना बोला. हो खा. मेरे हाथ से खाएंगे क्या? खाए एक घास. एक घास खाईन ना. अरे बापरे, हवा मारून. मग गरम आहे तुमची भाजन. हा मस्त आहे. खाऊन काय घे खाऊन ना तेवढं. माझी थोडं फिक्का आहे. असंच पाहिजे पप्पाला. असं नाही शकत गरम. बघतो. चला मम्मी तू काय गरम गरम? बाबू लय गरम ना? लय गरम आहे. तर असं पुन्हा एकदा किचन मध्ये परत काय करते आता. खिचडी बनवते. ओके, मस्त असे शेंगदाणे भाजून घेणार खिचडीला. आणि ही काय आमच्या उपवासाची खिचडी नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याला कोथिंबीर घालणार आहे, कारण की कोथिंबीर एवढी भारी खिचडी होती, मला नाही आवडते. तर ताजी कोथिंबीर आहे ना. तर इथं बटाटे उकडून घेतले, ते सोलून घ्यायचे, त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली आणि शेंगदाणे भाजून त्याचे टरकल काढून घेतले मी. आता बटाटे ना असे कट करून घेतले मी, बारीक करून घेणार, म्हणजे आंबट करणार आहे खिचडीला. तर आता आहे ना असं कूट करून घेतलं शेंगदाण्याचं. आता खिचडी परतायला सुरुवात करायची. तर ना आधी तेलात मिरच्या टाकणार आहे. टाकायची. तर खिचडी ना आता मस्त अशी परतून झाली. मस्त कलर पण बदलला पण बघत असते. मस्त झाली आणि त्याच्यावरून ना तर मस्त अशी कोथिंबीर पुन्हा टाकणार थोडीशी. इकडं मस्त असं टी.व्ही चालू आहे, इकडं चालू आहे विराला झोका. काय मग तिथं आता आरामात चालू आहे का काय? आपलं काही काम चालू आहे. एक झोप झाली आणि एवढंच काम आहे आता. झोका द्यायचा, आराम करायचा, लय लोड नाही घ्यायची. दे बरं तेवढं रिमोट पण येताना. असो ना तिच्या आवडीची कढई आणलेली बापा. कढईमध्ये मी सुद्धा दिसतोय माहिती का, रिफ्लेक्ट. हां, रिमोट दे मला फक्त आणि ते बंद करू दे. आणि हा शिरा गावरान तुपाचा. चला
मित्रांनो मी करतो जेवण. खिचडी लई भारी झाली गं.